नमस्कार. नमस्कार. सो आपल्याकडे काका आलेले आहे. आपण यांना मणक्याचा त्रास होता, 1 महिना अगोदर आपल्याकडे आलेले होते. आपण एक प्रोसिजर केलं त्यांच्यावर आणि आता त्यांना बरंच रिलीफ आहे आणि तेच आपलं जे स्टोरी आहे ते आपलं तुम्हाला सांगणार. नमस्कार. नमस्कार. मला काय त्रास होता, कसं होतं, कधीपासून होता, हे सगळं सांगा. 1 महिन्यापूर्वी मला मणक्याचा त्रास होता. ओके. मी शक्यतो तर आडवाच होतो सर. ओके. आडवा असल्यामुळे मला काही सुद्धा सुधरत नव्हतं. मी 4 दवाखाने करून 5व्या दवाखान्यात आलेलो. ओके. ओके. तर ह्या दवाखान्यात आल्यापासून मला 8 दिवसात मी उभा राहिलेलो. ओके. आणि इंजेक्शन सोडल्यामुळे मी उभा राहिलेलो. ओके. 1-2 महिने 1.5 महिने इंजेक्शन कुठे सोडलं होतं? मणक्यात सोडलं. मणक्यात सोडलेलं. ओके. आणि कसं ऑपरेशन थिएटर मध्ये सोडलेलं. एक्सरे मशीन मध्ये बघून आपण प्रॉपर जिथे प्रॉब्लेम आहे तिथे एक्सरे मशीन मध्ये सोडून हे केलेले. तर त्याच्यापासून मला चांगला जाणवला फरक. अनेक महिन्यापूर्वी जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा 70-90% मी बरा झालेलो. ओके. ओके. तेव्हा तुम्हाला बसता पण येत नव्हतं? येतच नव्हतं, बसता येतच. तुम्ही उभं इथे येऊन उभा सुद्धा राहत नव्हतं, बसायचा विषय नाही, उभा बी राहत नव्हतं, बसायला येत नव्हतं. तर आता मी चांगल्या पद्धतीत बसतोय. ओके. आणि आता तुम्हाला सगळे व्यायाम वगैरे शिकवलेले, तुम्हाला काय ऍडवाइस दिलेली आहे पुढे? आता व्यायाम सांगितलेलं सगळं बरोबर करतो मी. त्यांना बरोबर सांगितलेलं व्यायाम ती करतो मी. ते म्हणतात की व्यायाम फक्त चालू ठेवायचं, बाकीचा काय प्रॉब्लेम येत नाही. ओके. ओके. तर तुम्ही बघितलं की आपण जे सायटिकाचे पेशंट असतात, ज्यांना मणक्यामधून जे त्रास चालू होतो आणि पायामध्ये दुखणं जातं, त्या लोकांसाठी आपण फक्त आणि फक्त इंजेक्शननी पण ते जे त्रास आहे ते कमी करू शकतो. आणि त्याच्यानंतर काही फिजिओथेरपी आणि काही एक्सरसाइज आपण ते फॉलो केले तर बऱ्यापैकी जे पेशंट्स आहेत त्यांना रिलीफ भेटतो. तर जसं आपण म्हणतो की 90% पेशंट्स मध्ये आपण सर्जरी अवॉइड करू शकतो, तर ते अवॉइड करण्यासाठी हे एक मेथड एकदम चांगला जे आहे आणि ते आपण पेशंटसाठी करू शकतो. धन्यवाद.